मी अबोली सुनील नरवणे, महाराष्ट्रातनं पहिले आलेल्या आणि ऑल इंडिया रँक 78 असलेल्या अबोली सुनील नरवणे यांना निमंत्रित करतो. अबोली नरवणे यांचा गेल्या काही दिवसांमध्ये वर्तमानपत्रातनं आणि न्यूज चॅनल्समधनं आपण त्यांच्या अनेक मुलाखती पाहिल्या असतील. मग त्यांच्याबद्दलची जर काही क्विज आता कंडक्ट केली तर काही प्रश्नांची उत्तर आपल्याला निश्चित मिळतील की त्यांचे आयडॉल कोण, त्यांनी कुठनं मार्गदर्शन घेतलं आणि कधी अभ्यासाला सुरुवात केली, हे सगळं त्यांच्याकडनं आपण ऐकणार आहोत. अबोली सुनील नरवणे. व्यासपीठावरील आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या माझ्या सर्व देशबांधवांना माझा नमस्कार. मी सर्वप्रथम युनिक अकॅडमीचे आभार मानू इच्छिते, कारण आज नरेंद्र सर आणि सुहेल सरांच्याकडून माझा सत्कार झाला आणि जोपर्यंत सर्व्हिस अलॉकेट होत नाही तोपर्यंत आय एम स्टील अन IRS ऑफिसर, आणि माझ्या सिनियर्सकडून माझा सत्कार झाला याबद्दल मला खूप चांगलं वाटतं आहे. सो मी आधी युनिक अकॅडमीचे आभार मानते. नंतर मी तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन देऊ इच्छिते आणि खूप कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही आज सगळेजण इथे आलायत. आणि तुम्ही इथे आलायत याचा अर्थ तुम्ही सगळे एक स्वप्न घेऊन इथे आलायत आणि ह्याबद्दल तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स. पण मी असं ते स्वप्न IAS होणे किंवा UPSC क्लिअर करणे असं मी नाही म्हणत आहे. तुम्ही इथे असं कुठलं ते स्वप्न ठेवून आलेलं असणार की तुम्हाला तुमचा देश आत्ता ज्या परिस्थितीत आहे त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे किंवा एक बेटर देश तुम्हाला बनवायचा, हे तुमचं सगळ्यांचं स्वप्न आहे असं मी अज्युम करते. आणि म्हणून तुम्ही इथे आलायत यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. मी तुम्हाला माझे जनरल अनुभव सांगेन, कारण टेक्निकल कुठली पुस्तकं आणि किती तास अभ्यास हे सगळ्यासाठी आपल्याकडे तुकाराम जाधव सर आहेत. 3 अटेम्प्ट दिल्यानंतर पण आता मला 4था द्यायची वेळ आली तर मी आजही सरांकडे जाईन की सर आता काय करू. सो मी टेक्निकल गोष्टींपेक्षा मी तुम्हाला माझे अनुभव सांगेन. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथे आलायत चांगली, मी जसं म्हणले तुम्ही एक स्वप्न ठेवून आलात, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त UPSCसाठी हे लक्षात ठेवायचं कायम, जे मला नेहमी माझी आई किंवा इतर मार्गदर्शक सांगतात की लाल दिव्याची गाडी किंवा लाल दिवा ह्याच्या पलीकडे तुमच्या सगळ्यांचं मोटिवेशन असलं पाहिजे. जर तुम्ही आज इकडे मला UPSC द्यायचे कारण मला लाल दिवा हवा आहे असं डोक्यात ठेवून समजा आला असाल तर कदाचित तुमची आन्सर्स त्या लाल दिव्यासारखी शायनी कदाचित होतील, ती अशी चकाकणारी आकर्षक आन्सर्स कदाचित तुमची उत्तरं तशी वाटतील. पण मग तो लाल तुमच्याकडून कधी काढून घेतला जाईल, कधी त्याच्यावर कव्हर घातलं जाईल, कधी तो वापरणं बंद, कधी तुम्हाला तो वापरूही देणार नाहीत माहिती नाही. म्हणजे मी म्हणते की ते मोटिवेशन तुमचं लाल दिव्याच्या पलीकडे जाऊ देत आत्तापासूनच. आणि मग ह्या परीक्षेसाठी सेल्फ मोटिवेशन असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही विचार करा की तुम्ही आत्ताच स्वतःला हा प्रश्न विचारा की तुमचं आयुष्य तुम्हाला हे सगळे फिलॉसॉफिकल प्रश्न आहेत की आयुष्य मी 20 वर्षांनी कुठे असीन, मला आयुष्याकडून काय हवं आहे, मला माझ्या देशाकडे कसं बघायचं, हे जे असे फिलॉसॉफिकल प्रश्न आहेत ना ते तुम्ही आत्तापासूनच स्वतःला विचारा. आणि ह्याची तुम्हाला जी आत्ता आन्सर्स मिळतील ती आन्सर्स मनात ठेवून तुम्ही UPSCच्या तयारीला लागा असं मी आज तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते. कारण काय, जेव्हा आपण इंटरव्ह्यू देतो तेव्हा समजा आपली मोटिवेशन जे मी म्हणले ते फक्त मला पॉवर हवा आहे, प्रेस्टीज हवा आहे, एक छान IPS हवा असेल तर एक युनिफॉर्म हवा आहे, ही समजा आपले मोटिवेशन पण इतके छोटे असतील तर कदाचित आपली आन्सर्समध्ये तितकी डेप्थ किंवा आपल्या विचारांमध्ये तितकी डेप्थ त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनाही जाणवत नाही आणि आपल्यालाही ती बोलताना जाणवत नाही. मग अशा मोटिवेशनला काही उपयोगच नाही. तुम्ही जेव्हा सर्व्हिसमध्ये जाल तेव्हा तुमच्या मनामध्ये तुमच्या देशसेवेचे काही आखाडे समजा तयार नसतील तर तुम्ही कुठलाच पर्पज सर्व करत नाही. ना तुम्ही स्वतःची कुठली मदत करता, ना तुम्ही सिस्टीममध्ये जाऊन काही बदल घडवता, आणि सिस्टीममध्ये पण जाऊन तुम्ही अशी काही अनएथिकल कामं कराल ज्याचा कोणाला शेवटी काही उपयोग होणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते की आत्तापासून तुम्ही स्वतःला ते सगळे प्रश्न विचारा की मी इथे का आलो आहे, मला माझ्या देशाकडून काय हवं, मला स्वतःकडून काय हवं आहे. आणि हे सगळं डोक्यात ठेवून मी जे काय पुढचे 2-3 UPSCबद्दल तुम्हाला सांगीन त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आता UPSCकडे आपल्याला माहिती आहे की 3 टप्प्यामध्ये परीक्षा असते, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू. प्रिलिमबद्दल एक लक्षात ठेवायचं की 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या, रिव्हिजन आणि कॉन्सेप्ट्स. प्रिलिममध्ये बाकी काहीही महत्त्वाचं नसतं. तुम्ही 50 पुस्तकं एकदा वाचू नका, तुम्ही एक पुस्तक 50 वेळा वाचा आणि कॉन्सेप्च्युअली तुम्ही प्रचंड क्लिअर असला पाहिजेत. मी तुम्हाला सांगेन की आय फेल्ड इन प्रिलिम्स इन माय फर्स्ट अटेम्प्ट, जो माझ्यासाठी शॉक होता. आणि
त्या अनुभवातून मी जेवढं शिकले तेवढं मी UPSCच्या कुठल्याच माझ्या एकूण प्रिपरेशनमध्ये कुठल्याच अनुभवातून नाही शिकले. सो प्रिलिम ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याला खूप सिरियसली घेण्याची गरज असते. आणि फॅक्च्युअल गोष्टींपेक्षा मी तुम्हाला सांगेन की कॉन्सेप्ट्स आणि रिव्हिजन ह्याच्याकडे जास्ती भर द्या. पुढचा टप्पा आपला असतो मेन्स एक्झामिनेशन. मी ज्या UPSCकडे बघते तेव्हा मला कायम हे जाणवतं, मी मागेही एकदा म्हणले होते की UPSCमध्ये प्रिलिम ही वन डे मॅच असते, मेन्स इज लाईक अ टेस्ट मॅच आणि इंटरव्ह्यू T20. म्हणजे इंटरव्ह्यूचा तो दिवस तुमचा असेल तर तुम्हाला लक मिळतं, नसेल तर काही होत नाही. पण मेन्स ही अशी परीक्षा जी खूप लाँग आपल्या हातात असते. एक परीक्षा आपला एक दिवस आपण वाईट खेळलो तो दुसरा दिवस आपण भरून काढू शकतो. एक पेपर वाईट गेला तर दुसरा पेपर मी चांगला लिहू शकते. त्यामुळे मेन्स ही अशी परीक्षा असते ती पूर्णपणे म्हणजे रिलेटिव्हली प्रिलिम आणि इंटरव्ह्यूपेक्षा जास्ती आपल्या हातात असते. त्याच्याशी आपल्याला कंट्रोल करण्याला जास्ती वाव असतो की मी माझी उत्तरं कशी देईन ह्याची आपण प्रॅक्टिस करू शकतो. मला प्रश्न कुठला विचारते त्याला मी उत्तर कसं देईन ह्याची आपण तितकी प्रॅक्टिस नाही करू शकत. किंवा एखादं गणित कुठलं येईल CSATमध्ये किंवा एखादा GSचा फॅक्ट कुठला विचारतील हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. पण माझा ऑप्शनलचा हा सिलेबस आहे, हे मी संपवीन, ह्याची मी अशी उत्तरं लिहीन, हे सगळं आपल्या हातात असतं. त्यामुळे मेन्स ही एक टेस्ट मॅच आहे. त्याच्याकडे तुम्ही टेस्ट मॅचसारखं बघा की आज समजा एक पेपर मला वाईट गेला ना, दुसऱ्या दिवशी मी भरून काढीन आणि त्याचा अत्यंत नियमबद्ध अभ्यास करा. म्हणजे प्रिलिममध्ये हवं तर तुम्ही 6 तास अभ्यास केला, एक दिवस केलाच नाहीत वगैरे असा एक वेळ चालू शकतं. मेन्समध्ये छान नियमबद्ध अभ्यास करा. म्हणजे स्ट्रेंथवर तुमच्या काम करा, विकनेसेस तुमचे ओळखा वगैरे. हे जे असे मोठे मोठे स्वॉट ॲनालिसिस वगैरे या सगळ्या डिटेलमध्ये मी जाणार नाही. पण हे जनरली लोक तुम्हाला जे मोठे मोठे वर्ड्स UPSC बाबतीत ॲनालिसिस, ओपिनियन बिल्डिंग, ग्रुप डिस्कशन, डायनामिक थिंकिंग, इंटरडिसिप्लिनरी थिंकिंग हे सगळे सांगतात ना, हे सगळे मेन्ससाठी सर्वात जास्ती अप्लाय होतं. आणि मुव्हिंग टुवर्ड्स इंटरव्ह्यू इज द बेस्ट एक्सपिरियन्स इन एंटायर UPSC's प्रिपरेशन. इज द बेस्ट एक्सपिरियन्स, अ वंडरफुल एक्सपिरियन्स. कारण तुम्हाला तुमच्याबद्दलच खूप गोष्टी उलगडतात इंटरव्ह्यूमध्ये की अरे मी असं बोलून गेले, मला इंटरव्ह्यूमध्ये माझ्याबद्दल खूप गोष्टी उलगडल्या होत्या. आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला असं सांगेन की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाल आणि तुम्ही जेव्हा बाहेर त्या चेअरमध्ये आपण बसलेले असतो आणि आपल्याला खूप विचार डोक्यात चालू असतात की कुठलं पॅनेल काय विचारतील, भीती वाटत असते. 3 गोष्टी स्वतःला सांगायच्या. पहिली गोष्ट म्हणजे बी ॲब्सोल्युटली ऑनेस्ट. जे तुम्हाला वाटतं ते सांगायचं. उत्तर माहिती नसेल तर अत्यंत पोलाइटली कुठल्याही प्रकारची इन्फिरियरिटी मनात न ठेवता त्यांना सांगायचं, सॉरी मॅडम, आय एम अनअवेअर ऑफ दिस. सो फर्स्ट थिंग यू शुड रिमेंबर इज बी व्हेरी ऑनेस्ट वेन यू गिव्ह युअर इंटरव्ह्यू. दुसरी गोष्ट मी सांगीन ती म्हणजे सेन्सिटिव्हिटी. आता हा एकूणच UPSCच्या बाबतीतला तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे. जसं मी सुरुवातीला पण म्हणले की तुम्ही तुमची मोटिवेशन्स करेक्ट करा. तर ही सेन्सिटिव्हिटी UPSCमध्ये इंटरव्ह्यूमध्ये खूप इम्पॉर्टंट असते. जर मला कोणीतरी विचारतं आहे की मला आता इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न होता की ॲनिमिया जे भारतात जो ॲनिमियाचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल मला हा प्रश्न त्यांनी विचारला होता. सो तुम्ही जेव्हा हे आन्सर देता तेव्हा हे जे 53% स्त्रिया ॲनेमिक आहेत आणि हा आपल्याकडे आयर्न अँड फॉलिक सप्लिमेंटेशनची योजना आहे, हे सगळं त्यांना ऐकायचं नसतं किंवा हे तुम्हीही बोललो नाही पाहिजेत. तुम्ही विचार करा की आपल्या देशामध्ये 50%हून जास्ती स्त्रिया ॲनिमिक आहेत. हा केवढा मोठा प्रश्न आहे. म्हणजे मला समजा नुसती आयर्न डेफिशियन्सी जरी झाली तरी माझ्या आईबाबांना माझे आईबाबा किती काळजीत पडतील. ही खूप मोठी समस्या आहे की आपल्या देशामध्ये स्त्रियांना तेवढं न्यूट्रिशनच मिळत नाही. सो वेन समबडी आस्क यू की हा प्रश्नाला तू कसं डील करशील, तर मी एफिशियन्सी, ट्रान्सपरन्सी ही योजना आणि ती योजना आणि असं इम्प्लिमेंटेशन करेन, असं सुपरविजन करेन, असं आउटकम असं करून चालत नाही. तुम्ही तो प्रश्न खूप मोठा आहे हे तुम्हाला अंगवळणी पडलं पाहिजे आणि त्याचं उत्तर पण तितकं सेन्सिटिव्हली हे तुम्ही आर्टिफिशियली सेन्सिटिव्हिटी क्रिएट करा असं मी नाही म्हणते. तुम्हाला UPSCच्या प्रिपरेशनमध्ये जाणवेल की आपल्या देशासमोर असे अनेक प्रश्न आहेत ज्याचा समजा आपण आत्तापासून तितका सेन्सिटिव्हली विचार केला नाही तर तुम्ही विचारा डू वी डिझर्व टू इवन थिंक अबाउट बिकमिंग एन IAS. सो इंटरव्ह्यूमध्ये ऑनेस्टी, सेन्सिटिव्हिटी खूप गरजेची असते. आणि तिसरा गोष्ट मला वाटते इंटरव्ह्यूला जाताना किंवा एकूणच UPSCबद्दल दृष्टिकोन असा असला पाहिजे की तुम्ही ॲक्सेप्ट करा की तुमचा देश हा जरी इट्स अ ग्रेटेस्ट नेशन फॉर यू, अजून देशात आपल्या प्रगतीला खूप प्रचंड वाव आहे. म्हणजे स्वदेश जर तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल तर त्याच्यामध्ये एक सीन आहे ज्याच्यात शाहरुख खान म्हणतो की मुझे नहीं लगता हमारा देश दुनिया का सबसे बड़ा देश, सबसे अच्छा देश है.
आता ह्याचा अर्थ असा होत नाही की तो क्रिटिसाइज करतोय, तो म्हणतो की मुझे नहीं लगता कि वो है, लेकिन मुझे लगता है कि हम में सबसे अच्छा देश बनने की हमें काबिलियत है. सो असा दृष्टिकोन असला पाहिजे. तुम्ही ॲक्सेप्ट करा दॅट देर आर फ्यू थिंग्स ऑन विच यू हॅव टू वर्क अपॉन. UPSCमध्ये यावेळेस एथिक्समध्ये प्रश्न विचारला होता की व्हॉट इज पॅट्रिऑटिझम अकॉर्डिंग टू यू. तर तुम्ही समजा हे ॲक्सेप्ट केलं नाहीत की आपल्याला या मुद्द्यांवरती मला काम करायचं, तुमचं ते उत्तर पण बरोबरचं होईल. पॅट्रिऑटिझम तुमच्यासाठी काय आहे ह्याचं उत्तर अगदी साधं असू शकतं. म्हणजे मी माझ्या उत्तरात असं लिहिलं होतं की मी रस्त्यावरून चालत असताना माझ्यासमोर कोणी कचरा टाकला तर ते उचलून कचरापेटीत टाकणं हे पण माझ्यासाठी पॅट्रिऑटिझमचं तितकंच महत्त्वाचं काम आहे. सो ॲक्सेप्टन्स, सेन्सिटिव्हिटी, ऑनेस्टी या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यूसाठी आणि एकूणच UPSCसाठी खूप महत्त्वाच्या असतात असं मला वाटतं. अजून मी तुम्हाला हे तर UPSCबद्दल जनरल मी तुम्हाला ज्ञान दिलं की हे लक्षात ठेवा. अजून त्या व्यतिरिक्त पण UPSC ही फार मजेदार परीक्षा आहे. इट टीचेस यू अ लॉट. इट टीचेस यू प्लॅनिंग, इट टीचेस यू एफिशियन्सी, इट टीचेस यू पेशन्स फक्त प्रोफेशनल लाईफमध्ये नाही, पर्सनल लाईफमध्ये पण आपला खूप पेशन्स UPSC वाढवते. खूप आपल्याला डिलेमाज येत असतात पर्सनल वर्सेस प्रोफेशनल. सो तो पेशन्स आपल्याला UPSC तुम्हाला येईल अनुभव की किती पर्सनल लाईफवरती पेशन्स UPSC आपला वाढवते. आणि त्याबरोबर इम्पॉर्टन्स ऑफ फ्रेंडशिप, इम्पॉर्टन्स ऑफ ग्रुप ॲक्टिव्हिटीज, इम्पॉर्टन्स ऑफ लिडरशिप अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला UPSCतून शिकता येतील. पण त्याचबरोबर हे लक्षात ठेवायचं दॅट UPSC इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. ऑफकोर्स तुम्ही ती पास झालात आणि ती खूप मोठी परीक्षा आहे, जगातली दुसरी अवघड परीक्षा आहे आणि ती परीक्षेला बसणं आणि त्याचं पास होणे ही फार मोठी गोष्ट तुमच्यासाठी असणारच आहे. पण तुम्ही जेव्हा UPSCचा विचार करता तेव्हा तुम्ही इकडे आल्यात कारण तुम्हाला तुमच्या देशासाठी काहीतरी काम करायचं आहे. यू हॅव रिअलाइज दॅट यू हॅव सर्टन ड्युटी टुवर्ड्स युअर नेशन. पण तुम्ही ती ड्युटी कशी पूर्ण करायची हे पूर्ण तुमच्यावरती आहे. म्हणजे मी गणेश कला क्रीडाशी माझं खूप जुनं नातं आहे आणि इथे मी जवळजवळ 5 ते 7 मी डान्स परफॉर्मन्सेस केलेत गणेश कला क्रीडाला. तर ते जेव्हा मी परफॉर्मन्सेस करायचे तेव्हा जेव्हा मी कथक डान्स मी शिकले, मी जेव्हा कथक करायचे तेव्हा ती पण एक ड्युटी मानायचे की कथक किंवा क्लासिकल डान्स हे माझ्या देशाचं कल्चर आहे आणि ते मनापासून शिकणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं ही माझी ड्युटी आहे जी मी फुलफिल करते. सो UPSCतूनच तुम्ही ती ड्युटी फुलफिल करू शकाल असं नाही. तुम्ही तुमचा कुठलाही क्षेत्र निवडा आणि त्याच्यातून तुम्ही ती ड्युटी पूर्ण करू शकाल आणि त्यासाठी तुम्ही तेवढी मेहनत घ्या. आणि एक 10 वर्षांनी मी पण कुठलं चांगलं काम केलं आणि तुम्ही पण खूप मोठं तुमची ड्युटी पूर्ण केली आणि तुमच्या देशासाठी काही चांगलं काम केलं तर जर आपल्या इथे सत्कार झाला तर ती खूप मोठी गोष्ट असेल. आत्ता UPSCतून सत्कार होतोय त्यातून तुम्ही सगळेजण खूप मोटिवेट होत असतात, चांगली गोष्ट आहे. बट मी सरांना प्रॉमिस करते, मी मागच्या वेळेस पण केलं होतं की जेव्हा मी 20 वर्षांनी वेन आय सी मायसेल्फ ॲज अ ऑफिसर हू हॅज वर्कड क्लीनली, ट्रान्सपरंटली आणि मी माझ्या देशातल्या ॲटलिस्ट 10 लोकांचं काहीतरी भलं केलं तर जर माझा सत्कार झाला तर मला जास्ती आनंद होईल. आणि मी सरांना अश्युरन्स देते की मी नक्की असा आणि तुम्ही सगळेजण असा सत्कार सरांना आपला होईल अशी ते अपॉर्च्युनिटी सरांना द्याल. शेवटी मी असं सांगते की ही माझी जी ही ड्युटी आहे ती मला फुलफिल करण्याचा जी ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे त्याचं क्रेडिट खूप लोकांना जातं. त्याचं पहिल्यांदा क्रेडिट माझ्या आईबाबांना जातं, ते इथे आहेत आत्ता. माझ्या आईबाबांबद्दल माझी आई यशोदामध्ये डायरेक्टर आहे. सो तिच्यामुळे मला खूप IAS ऑफिसर्सशी बोलायचा वगैरे चान्स मिळायचा. माझे बाबा खूप मोठे आधारस्तंभ आहेत. त्यांनी माझ्यासाठी खूप मला माहिती आहे त्यांनी अगदी हे आणून देणे ते आणून देणे, मला एक्झाम सेंटरपर्यंत सोडायला येणे वगैरे अशी सगळी खूप मदत केली होती. मी असं एक कोणीतरी मला मध्ये बोललं की तुझ्या आईबाबांचं खूप क्रेडिट आहे कारण त्यांनी तुला कधी मुलगी मानलं नाही, मुलासारखं ट्रीट केलं. पण माझ्या मते हे खूप चुकीचं आणि भयंकर पॅट्रिआर्कल वाक्य आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही तुमच्या मुलीला मुलासारखं ट्रीट केलं म्हणजे तुम्ही मानता की मुलासारखं ट्रीट करणं म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट आहे. असं अजिबात नाही आहे. त्यांनी मला ट्रीट केलं आहे का UPSC ॲस्पायरंटसारखं. त्यांनी मला त्यांच्या संतानासारखं ट्रीट. मी त्यांना म्हणले की आई बाबा मला UPSC करायचं आहे. दे ट्रीटेड मी लाईक UPSC ॲस्पायरंट. ते मुलगा आणि मुलगीचा प्रश्नच नाही आहे. आणि ऑफकोर्स या गोष्टी आहेत की काही माझ्या मैत्रिणींना समजा कधी असं व्हायचं की 25-26 वर्षांत आईबाबा म्हणायचे की आता लग्नाचं काय. ऑफकोर्स हे क्रेडिट मी पूर्ण आईबाबांना देते की त्यांनी कधी असा दबाव माझ्यावर आणला नाही. पण त्या व्यतिरिक्त
त्यांनी मला मुलगा म्हणून वगैरे ट्रीट केलं असं मी अजिबात मानत नाही. दे ट्रीटेड मी लाईक द चाइल्ड अँड आय एम व्हेरी थँकफुल टू देम वेर एवर आय एम. इट्स ओनली बिकॉज आय एम गेटिंग इमोशनल, बट जे मी आहे आज मी फक्त त्यांच्यामुळे आहे. मी त्यांचे आभार मानते. त्याबरोबर मी माझी ताई, तिची फॅमिली, तिची लहान मुलगी जिथे आत्ता माझ्याकडे बघून हसते, तिचे सगळ्यांचे आभार मानते. आणि सगळे माझे मार्गदर्शक तुकाराम जाधव सर, अजून इतर मी काही इन्स्टिट्यूट विवेक कुलकर्णी सर, अजून जे माझे फर्ग्युसनमधले टीचर होते त्या सगळ्यांचे पण आभार मानते. आणि अजून मी माझा मामा विवेकानंद फडके, जो की आत्ता या जगात नाही आहे, पण 2 वर्षापूर्वी जेव्हा प्रिलिमचा रिझल्ट लागला होता त्याच्या काही दिवस आधी त्याचं निधन झालं आणि मी इतकी हारले होते. मी आईला असंही म्हणले की आता मामा नाही आहे तर मी आता मेच देणारच नाही, कारण त्यांनी मला वेळोवेळी खूप मोटिवेट केलं होतं. पण मी त्यालाही खूप मी थँक्यू म्हणू इच्छिते, जो जिथे कुठे असेल त्याच्यामुळे मी इथपर्यंत आलेली आहे. सो माझ्या मामालाचे मी आभार मानते. त्याचबरोबर खूप माझे मित्रमैत्रिणी ज्यांनी मला सतत, म्हणजे त्यांचा UPSCचा यूशी पण संबंध नाही, पण ते मला सतत मोटिवेट करायचे की किती अभ्यास करशील, बास आता, चल फिरायला जाऊ, चल रुपालीला कॉफी प्यायला जाऊ, हे सतत त्यांनी मला चिलआउट ठेवलं. याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि त्याचबरोबर माझी हॉबी डान्स, माझ्या डान्स गुरु यांचेही आभार मानते. आणि जसं तुम्ही सगळ्यांनी पेपरात वाचलं असेल, मी सचिन तेंडुलकरचे इथे आभार मानू इच्छिते, कारण मी त्याच्याकडून खूप गोष्टी शिकली आहे. डेडिकेशन, देशप्रेम, इंटरपर्सनल रिलेशनशिप, पेशन्स, डिवोशन, पॅशन, अशा खूप गोष्टी मी त्याच्याकडून शिकली आहे. सो मी त्याचे पण आभार मानते. तुमच्या सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही इथे आलात आणि तुम्ही देशासाठी एक स्वप्न बघितलं जे मी पण बघते. यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि धन्यवाद आणि जय हिंद.